बघा आपली डिश रेडी झालेली आहे। ही बघा आपली आजची स्पेशल डिश आहे। जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा छान असली आपली सोमवार स्पेशल डिश रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अरे हो, याच्यात तर कोथिंबीर वड्या टाकायची विसरली। कोथिंबीर वड्यासुद्धा आहेत। हे बघा कोथिंबीर वड्यासुद्धा केलेले आहेत। आता ठेवायला तर जागा नाही, ताट फुल झाले, मग आपण इथे ठेवूया। नमस्कार मैत्रिणींनो, तर आज स्पेशल सोमवार, दुसरा सोमवार, आज स्पेशल भाजी, म्हणजे आज दुसरा सोमवार आहे म्हणून स्पेशल भाजी। बघा चणे आणि शिराळ्याचे शिरा काढून घेतल्यात। मस्त आपलं आज स्पेशल थाली होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा। तर हे बघा आपण चणा आणि शिराळं स्पेशल भाजी बनवत आहोत। कांदा आणि हे घेतलं लसूण आणि आपली कढीपत्ता राई वगैरेची आपण फोडणी दिली। हे आपले मसाले टाकले, बघा किती छान आपले मसाले आहेत। आगरी मसाला, हा गरम मसाला टाकलाय। छान असं शिजून घेऊया आपण कांदा वगैरे। आता शिराळा आणि चणे टाकूया। मस्त आपण आज शिराळा आणि चण्याची भाजी बनवत आहेत। जर तुमच्याकडे पण गाईज बनवत असतील ना, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो आम्ही पण अशी भाजी बनवतो। तर हे बघा एकीकडे मस्त जाड असं वरण केलं, बघू ते मस्त वरण पण आपलं झालेलं आहे। ह्याच्यावरती ना मी हा ओला खोबरा टाकला, म्हणजे माझ्याकडे आहे ओला खोबऱ्याचा किस आहे रेडी आणलेला रेडीमेड, तो मी वरती ह्याच्यावरती टाकला। तर आपली डाळसुद्धा मस्त छान अशी जाडसर झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता हे थोडंसं आपण वरून घी टाकूया। घी टाकलं ना का डाळ छान लागते। आपण वरून थोडं घी टाकलं आणि कोथिंबीर टाकली, डाळ आपली रेडी झालेली आहे। तर एकीकडे डाळ झाली आपली, एकीकडे भाजी शिजते आहे। डाळ तर झाली आपली रेडी, आणि ही बघा भाजी आपली मी झाकण ठेवलेलं, पाणी नाही टाकलं, आणि ते झाकण ठेवलेलं ते आपले चणे शिजलेले आहेत। आणि आता हे ओलं वाटण घेतलं आहे। ह्याला ओलं वाटणामध्ये फक्त कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं, हे बघा छान असं। आणि खोबरंसुद्धा ना मी कवळे नारळ आणलेले, तर ते त्याचंच खोबरं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा छान अशी। आता आपण मीठ टाकलं ह्याच्यामध्ये, बघा छान अशी। आता आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे, रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण दुसरीकडे शिंगोल्या करणार आहोत, म्हणजे नारळाच्या करंज्या। तर मी हा खोबरा ना कवळा खोबरा घेतला आहे, एकदम कवळा खोबरा घेतला, तो मिक्सरला वाटून घेणार आहे। आणि आपण करंज्याला जे आपल्याला पीठ लागणार आहे त्याची तयारी करून घ्या। तर 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं, थोडी अजून अर्धी वाटी टाकली। आणि हा बघा हा छोटी वाटी रवा घेतला आहे, मी बारीक रवा घेतला आहे, तो पण आपण मिक्स करून घेऊ। आणि मीठ टाकायचं, थोडं मीठ टाकलं आणि तेल कडकडून घेतलेलं आहे, आणि हे तेल आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे, बघा बघू शकता। ह्याच्याने काय होईल, आपल्या शिंगोल्या ना करंज्याना छान अशा काय बोलतात क्रिस्पी होणार। हे बघा आता एकीकडे मी मिरच्या ठेवल्यात फ्राय करायला, मिरच्यांचं तिकडे फ्राय होतात, तर एकीकडे आपल्या ह्या करंज्या रेडी झालेल्या आहेत। हे बघा खोबराचे तुकडे करून घेते, ह्या खोबरा करंज्यासाठी घेतलेला होता, याला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं, बघू शकता मी तुकडे तुकडे करून घेते। हा पूर्ण कोवळा खोबरा घेतलेला होता, छान असतं। आणि कोवळ्या खोबऱ्याच्या ना करंज्या, शिंगोल्या, आम्ही शिंगोल्या म्हणतो, तर छान होणार त्या। बघा आता आपलं हे खोबरं वाटून झालेलं आहे, मिक्सरलाच वाटलं मी। आणि आपली एकीकडे वेलची सोलून घेतली, ती पण मिक्सरला लावून घेतली। त्याच्यामध्ये थोडंसं मी साखर टाकली, कारण नुसती वेलची मिक्सरला लागत नाही म्हणून मी साखर टाकली।
ती पण आपण मिक्सरला लावून घेतली. आपलं खोबरंसुद्धा मस्त मिक्सरलाच वाटून घेतलं आहे बघा. ही वेलची पूड आहे आणि खोबरं पण मी मिक्सरलाच बारीक करून घेतले आहे बघा. हे बदाम आणि काजू घेतलेले आहेत, तर ह्याचीसुद्धा पूड बारीक करून घेतलेली मी. ह्याची पण बारीक पूड केली आणि ते आपल्याला सारणमध्ये टाकायची आहे. बघा छान अशी बारीक पूड केली. बघा छान अशा करा. आणि हा गूळ घेतलेला आहे, तर हा गूळ जरा काळा आहे. मी साखरेत नाही करत शिंगोल्या, गूळ घेतला, गुळामध्ये करते. आता गूळ ना आपल्याला कापून घ्यायचा आहे बारीक बारीक, म्हणजे कसं आपलं खोबऱ्यामध्ये पटकन वितळला जाईल. पूर्ण मस्त छान असं कापून घेतलं आहे. सांगायचं तात्पर्य एवढं गाईच की आज स्पेशल सोमवार आहे म्हणून ही पूर्ण डिश करायला खूप वेळ गेला, मला खूप वेळ लागला पूर्ण डिश तयार करायला. तर गाईज नक्कीच तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपला गूळ मस्त कापून झालेला आहे. आता एकीकडे आपण तवा गरम करत ठेवला आहे. हा बघा तवा ठेवला आहे गरम करत. त्याच्यात आता आपण खोबरं आणि गूळ एकत्र टाकूया, म्हणजे खोबरं गुळामध्ये मस्त छान असा शिजला जाईल. छान असं आपण मिक्स करून घेऊ. बघा आता कापलेला गूळ टाकलाय. तर हे आपण मिक्स करून घेऊ छान असं मस्त. आणि खोबरा जरा शिजला गेला पाहिजे, कारण नाही तर खोबऱ्याचा कुरकुर कुरकुर आवाज येईल. मी कमी गॅस केला, कमी गॅसवर. हा चव म्हणतात त्याला, खोबऱ्याची चव. आणि हे बघा थोडासा घी टाकलेला आहे, तर आपली चव तयार होते छान अशी. तर आपण बनवतोय शिंगोल्या, म्हणजे करंजा, नारळाच्या करंजा. आणि हा तवा ना मी वंडा तवा घेतला आहे, म्हणजे कसं खाली पडणार नाही. हे बघा आपली चव रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी आपली चव रेडी झालेली आहे. ही आपली वेलची पूड टाकते आणि हे आपलं काजू आणि बदाम मिक्सरला वाटून घेतलं बारीक, ते सुद्धा त्याच्यात टाकते. ह्याच्याने ना छान अशी चव येईल. ह्याच्यात तुम्हाला तेल टाकायचं तर तेलसुद्धा टाकू शकता. बघा असं हे सगळं आता आपण मस्त मिक्स करून घेतोय. मिक्स झालं. हे बघा आपल्या करंजा रेडी झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आपलं आता ताटसुद्धा रेडी होते. हे बघा ही डाळ आहे, वरण म्हणतात, डाळ म्हणतात. ही मस्त जाडसर अशी डाळ केलेली आहे. इकडे राईस टाकलं आहे आणि हे केळीचं पानात आज जेवण आहे, केळीच्या पानात जेवणार. हे बघा. आणि मला मिरच्या तर खूप आवडतात म्हणून मी माझ्यासाठी मिरच्या फ्राय केल्या. काय नाही, साध्या फ्राय केल्या आपल्या तव्यावर, फक्त वरनं मीठ टाकलं, हळद टाकली, बस. साध्या आपल्या फ्राय केल्या मी.
तर ह्या चपाती भाजीबरोबर छान लागतात आणि आम्हाला पहिल्यापासून सवय आहे मिरच्या खायची. तर मिरच्या छोटे ओट मस्त अशा छान अशा आपण मिरच्या फ्राय केल्या ते बघा. आणि शिंगोल्या म्हणजे करंज्या, तर ह्यासुद्धा झालेल्या आहेत. एकीकडे कुरडई केली आहे, पापड केले तांदळाचे, कुरडई सुद्धा तांदळाचीच मस्त झालेले आहेत. आणि आहे ना आपली चण्याची वाटीमध्ये ती आपल्या कैल्याची फुल भरलेली आहे. कारण का कैल्याची आमटी स्पेशल मिस्टरांसाठी केलेली, थोडीशीच बनवलेली. तर मिस्टर संध्याकाळची डाळ खात नाही म्हणून त्यांना ती कैल्याची आमटी पण त्याच्यात थोडीशी केलेली आहे. बघा बघू शकता आपलं ताट